नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो शेतावर. बघूया काय होतो. हे बघू शकता तुम्ही. हा आवन केले आम्ही आणि दुसरा पण बाकी आहे. बघू शकता मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आम्ही आवन लावतो. आपण शेत आमचंच आहे बघा मित्रांनो. बघू शकता किती मोठा आहे शेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही. मी चाललो शेतावर आव्हान लावायला मित्रांनो. बघू शकता इथं लोक पण आहेत आणि तुम्ही पाऊस पण येणार आहे आता. बघू शकता. अरे कसं नाही निघत आटकोलेला आटको कार ना तरी सगळं घे धरून घे माझा नाही नाही आता तूच माझात ना तूच नाही. मी देतो फोन ठेव चार्जिंग ठेव ना मला. अंडा होता. बघू शकता मित्रांनो, हे बघा हरियाली. हा आमचा शेत, हा आमचा शेत आहे. तुम्हाला मी खदानावर घेऊन जातो. बघू शकता मित्रांनो किती पाऊस आहे. पावसामुळे पूर्ण हरियाली हरियाली दिसून येतो आपल्याला. इथे लोक शेती आवतात. तुम्हाला आता मी खदानावर घेऊन जातो. बघू शकता मित्रांनो. इथे मच्छी पण भरपूर असतो, पण कोणी जात नाही तोडायला. बघू शकता मित्रांनो, इथे मासेमारीला आम्ही सहज येत असतो. इथे एवढे मासे आहेत ना, खूप मोठ्या प्रमाणावर मासे भेटतात. तर मित्रांनो, इथे केवढा मोठा तलाव आहे आणि इथे मासेमारीला आम्ही सहज येत असतो. खूप मोठ्या प्रमाणावर तलाव आहे, पाणीच पाणी आहे बघा मित्रांनो. इथे जाळ टाकलेला असतो दरवर्षीप्रमाणे, पण काही अडीअडचणीने शेतीच्या कामामुळे आम्हाला येता येत नाही. इथे मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत असते, बघू शकता तुम्ही. मला अशाच प्रमाणे सपोर्ट करा, जेणेकरून मी पुढचा व्लॉग पण बनवू शकतो. मित्रांनो नमस्कार, आणि लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नये. दरवर्षीप्रमाणे इथे आम्ही येत असतो फिरायला, आणि इथे मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत असते.
हे बघा किती मोठा तलाव आहे मित्रांनो. जर तुम्ही असं सपोर्ट केला तर मी रोज ब्लॉग बनवत जाईन. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मराठीमध्ये बनवू का हिंदीमध्ये बनवू. आता पाऊस पण आलेला आहे भरपूर आणि मला पण जायला लागेल शेतावर. माणसं पण वाट बघत आहे शेती लावण्यासाठी. बघू शकता गाईस किती मोठ्या प्रमाणावर वादळ आलं आहे. चला मग गाईस ब्लॉग संपवतो मी. लाईक सबस्क्राईब करा.